बुलढाणा तालुक्यातील धाड व डोंबरूळ परिसरातील अनेक गावांमध्ये लंपी व 3 डे फीव्हरचा प्रादुर्भाव वाढत आहे। काही जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी चिंतेत असून पशुवैद्यकीय विभागाने प्रतिबंधक उपाययोजना व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। बुलढाणा तालुक्यातील धाड व डोंबरूळ परिसरातील गावांमध्ये लंपी तसेच 3 डे फीव्हर या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे। या रोगामुळे काही जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सातगाव मसाला गावातील 2 शेतकऱ्यांच्या गुरांचा मृत्यू झाला असून आणखी 2 गायींना संसर्ग असल्याचे आढळले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर पशुपालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे। जनावरांवर होत असलेल्या या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत। विशेषतः जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करणे, गोठ्यांची नियमित स्वच्छता जनावरांवर दररोज खरारा मारणे तसेच गोमांसाचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। विषय तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी याबाबत पशुपालकांना आवाहन केले आहे की जनावरांची योग्य ती देखभाल, वेळेवर लसीकरण आणि गोठ्यांतील स्वच्छता या गोष्टीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती आहे। लंपी व 3 डे फीव्हरमुळे जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य व पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील आहेत। मात्र या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी पशुपालकांनी दक्षता घेणे अत्यावश्यक आहे। याचे काही लक्षणं सुद्धा आहेत की डोळ्यातून पाणी येणे, 20 mm पर्यंत गाठी होणे, हे याचे या रोगाचे प्रमुख लक्षण आहेत। त्यामुळे लक्षणं याच्या पहिल्यांदाच आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सहाय्याने आपण याचा जे काही लसीकरण करून घ्यायचं आहे हे सुद्धा मी पशुपालकांना आवाहन करतो की त्याचं लसीकरण सुद्धा आपण करून घ्यावं। त्याचबरोबर उदा असल्यामुळे आपण पुण्याची खबरदारी म्हणून एकाच ठिकाणी सर्व जनावर किंवा बाधित झालेले जनावर हे वेगळे ठेवावे किंवा ते आणू नयेत पुण्यामध्ये, जेणेकरून त्याचा फैलाव किंवा जास्त प्रमाणात होणार नाही, ही मी सर्व पशुपालकांना जिल्ह्यातील आवाहन करतो।